एका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारी एक महिला कॉन्स्टेबल होती आणि ती तिच्या ड्युटीला जात होती येत होती। मग ड्युटीला जात असताना येत असताना त्या महिला कॉन्स्टेबलची ओळख तिच्या एका सहकारी पुरुष कॉन्स्टेबल सोबत झाली होती। मग सुरुवातीला एक सोबत दोघं काम करत असल्यामुळे दोघा जणांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री सुद्धा झाली। मग कुठं जायचं, कुठं यायचं, कुठं सोडायचं अशा पद्धतीने दोघांमध्ये बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि एक सोबतच कामाला असल्यामुळे या दोघांची चांगली मैत्री सुद्धा झाली होती। मग याच मैत्रीचा फायदा घेऊन तो जो पुरुष हेड कॉन्स्टेबल आहे तो कॉन्स्टेबल त्या महिलेच्या घरी एक दिवस जातो आणि काम आहे म्हणून त्या महिलेच्या घरामध्ये घुसतो आणि घरामध्ये घुसल्यानंतर त्या पोलीस महिला कॉन्स्टेबल सोबत हा पुरुष त्या ठिकाणी तिच्या रूमवरच तिच्यासोबत नको ते कृत्य करतो आणि नको ते कृत्य केल्यानंतर घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि कानपूरमधीलच एका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारी एक महिला कॉन्स्टेबल आहे आणि त्या महिला कॉन्स्टेबलची एका पुरुष कॉन्स्टेबलसोबत ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं। कारण की ती दिवसाच्या डे शिफ्टला होती तर तो जो पुरुष आहे तो नाईट शिफ्टला होता। पण मात्र कधी कधी या दोघांची शिफ्ट एक सोबत यायची तर कधी कधी अशी मागं पुढं सुद्धा यायची। पण मात्र एकाच ठिकाणी 112 नंबरवर कार्यरत असल्यामुळं दोघा जणांची त्या ठिकाणी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग कुठं जायचं असलं, यायचं असलं, कुठं कोणाला सोडायचं असलं तर हे दोघं जण सोबतच जात होते। पण मात्र याच ओळखीचा गैरफायदा घेऊन एक दिवस तो जो पुरुष आहे तो त्या महिला कॉन्स्टेबलच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर जबरदस्ती त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर तिचे नको तसे व्हिडिओ फोटो त्या पोलिसांनी त्या महिलेचे काढले आणि तिला धमकवायला सुरुवात केली। कोणाला जर काही सांगितलं तर जिवे मारेल असं सांगितलं आणि गपचूप सगळं काही करू दिलं नाही तर फोटो व्हायरल करेल अशी सुद्धा धमकी दिली। आता एका महिला कॉन्स्टेबलला एका पुरुष कॉन्स्टेबलने थेट धमकी दिली होती आणि ती महिला कॉन्स्टेबल त्या पुरुषाच्या धमकीला बळी देखील पडली होती। आता एकदा हा प्रकार घडला होता आणि त्या धमकीच्या माध्यमातून वारंवार त्याच पद्धतीने हा प्रकार घडत होता। पण मात्र हा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की ती जी महिला आहे ती गर्भवती झाली होती आणि ती 7 महिन्याची गर्भवती देखील राहिली होती। आता एवढं सगळं घडल्यानंतर त्या महिलेनं त्या आरोपीविरोधात जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्याच्यावर योग्य ती कारवाई करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि कडाकातली कडक कारवाई करा अशी मागणी त्या महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दिली आहे। आता त्या महिलेच्या तक्रारीवरून त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे, गुन्हासुद्धा दाखल झाला आहे। पण मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत कारण की महिलेनं त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप लावलेला आहे। तो तिच्या घरी बळजबरी घुसला असं तिनं सांगितले, तिचे नको तसे व्हिडिओ फोटो काढलेत अशी सुद्धा तिनं तक्रार दिली आहे। पण मात्र जेव्हा त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केलं तेव्हाच त्या महिलेनं पोलिसांना का सांगितलं नाही, तेव्हाच तक्रार दाखल का केली नाही, ती गर्भवती होईपर्यंत शांत का बसली होती, जरी ती त्याच्या धमक्याला घाबरली होती पण मात्र एक पोलीस महिला कशा पद्धतीनं घाबरू शकते, का घाबरू शकते याचे कारण सुद्धा पोलीस त्या महिलेला आणि त्या आरोपीला विचारणार आहेत। या दोघांच्या सहमतीनं काही झालं आहे का, यामध्ये काही तडजोड आहे का किंवा अजून काही घडलेलं आहे का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।